लाचचा चेंडू बघू कैलास काय करतोय आपल्या टीम साठी. बंटीने पुढे टोलवलाय, क्षेत्ररक्षण खाली आहे, विकेटचं पतन. एक ओव्हर समाप्तीच्या नंतर धाव संख्या 13. पुढील बॅट्समन हार्ड हिटर शुभम पवार. संधी होती पण विकेट किपरनी कॅच सोडलेले आहे. संदीप खूप सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या टीम साठी, पण काय क्षेत्ररक्षण साथ देत नाही आहे. पुढील चेंडू संदीप यांचा, रोहित पवार यांनी टोलवलाय, चेंडू आहे हवेमध्ये, बघूया काय होतंय. आणि जेल सोडलाय, तो पहिल्यांदा 2 धावा कंप्लीट केलेत. संदीप नाराज असेल कुठेतरी स्वतःच्या गोलंदाजवर. 2 चेंडू मध्ये फसवलं होता, पण संदीप यांचा तिसरा चेंडू, सुरेख टप्पा, पण काय फिल्डर काय साथ देत नाही संदीपाची. संदीप संधी आणतोय आपल्या टीम साठी, पण फिल्डर काय संधीचं सोनं करत नाही. संदीप यांचा पुढचा चेंडू रोहित पवार यांच्यासाठी. संदीपाचा चेंडू फुल टॉस, त्याला टोलवलाय, 1 बाउंड. खूप छान क्षेत्ररक्षण नितीन यांचं, तेवढी चांगली थ्रो फेकी. आता स्ट्राईक वर आलाय शुभम पवार, हार्ड हिटर म्हणून याची ओळख आहे घोटील गावातील. संदीप यांचा पुढील चेंडू शुभम पवार यांच्यासाठी. शुभम पवार पहिला बॉल पेस करतील. पहिला चेंडू निर्धाव, खूप सुरेख अशी गोलंदाजी आहे संदीप यांची. संदीप यांचा लास्ट चेंडू, चेंडू टाकलाय, शुभम पवार यांनी उचललाय, क्षेत्ररक्षक आहे नितीन, जेल गेल. दोन ओव्हर 17 धाव संख्या. पुढील बॅट्समन अक्षय पवार, 1 के. शुभम पवार नाराज आहे स्वतःवरती.
टीमीसाठी तिसरं शतक घेऊन प्रथमेशचा पहिला चेंडू रोहित पवार यांच्यासाठी वाईट. रोहित 2 ओव्हर समाप्तीच्या नंतर धाव संख्या 18. प्रथमेशचा पुढचा चेंडू रोहित पवार यांच्यासाठी. रोहित पवार यांचा फसलाय, जेल होईल, विकेटचं पतन. हॅलो हॅलो. पुढील बॅट्समन धनाजी, मागच्या मॅचचा हिरो डीसीपी दिगंबर शंकर पाटील. मागील मॅचचा सामनावीर आहे. या मॅच मध्ये तशीच खेळी खेळायला लागेल जी मागच्या मॅच मध्ये खेळले. बघूया धनाजी पवार खेळतील का. प्रथमेश बॉल टाकण्यासाठी चेडे, निर्धाव चेंडू. प्रथमेशनी सुरेख बॉल खोलवर टाकलेला चेंडू. धनाजी पवार यांना काही समजलेला नाही. प्रथमेशचा तिसरा चेंडू धनाजी यांच्यासाठी. निर्धाव चेंडू. तीन चेंडू 18 धाव संख्या. तीन चेंडू 18 धाव संख्या. प्रथमेशांचा चौथा चेंडू धनंजय यांच्यासाठी. चौथा चेंडू टाकलाय, हुक केलाय, क्षेत्ररक्षण आहे खाली, काही चुकी होणार नाही. अजून एक विकेटचं पतन. चार विकेट पडलेले आहेत घोटिल्या संघाचे. नेक्स्ट बॅट्समन अनिकेत पवार. अनिकेत पवार लेफ्टी बॅट्समन आहे, त्यामुळे टीमने त्याला उतरवलं असेल. त्याच्यामध्ये क्षमता आहे, षटकार मारू शकतो अनिकेत पवार. पण प्रथमेश खूप सुरेख अशी गोलंदाजी करतोय. चार चेंडू 18 धावा. अनिकेत पवार पहिला चेंडू खेळतील. बघूया अनिकेत पवार काय करतात. पहिला चेंडू वाईट. अंपायर प्रथमेशांचा पाचवा चेंडू. अनिकेत त्यांच्यासाठी. अनिकेतनी मिस. सुरेख गोलंदाजी प्रथमेश यांच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल.
फक्त वाईटच्या धावा आल्यात. सुरेख गोलंदाजी प्रथमेश यांची. लास्टचा चेंडू बीट केलाय. आ, फक्त सगळे डॉट आहेत, त्यामध्ये 2 विकेट प्रथमेश यांच्या नावावरती आहेत. सुरेख गोलंदाजी. फक्त एक्स्ट्रा धावा दिलेत. शेवटचं शतक अभिजित. हाणामारीचं शतक. स्ट्राईकवर अक्षय पवार. बघूया शेवटचं शतक आहे. पहिला चेंडू यॉर्कर. अक्षय स्वतःजवळ स्ट्राईक ठेवेल. त्याच्यामध्ये क्षमता आहे. 5 बॉल मध्ये 2 षटकार तरी मारेल. अभिषेक. पुढील चेंडू अभिषेक यांचा अक्षय पवार यांच्यासाठी. अभिषेक पवारने हुक केलाय. चेंडू कॅच. पुढील बॅट्समन सोन्या. अभिजित नाव आहे. काय अभिजित नाव आहे का? अभिजित खूप सुरेख अशी गोलंदाजी करतायत. 2 चेंडू निर्धाव टाकलेत. शेवटचं शतक कसं असावं तर अभिजित यांच्यासारखं. अभिजित यांचा तिसरा चेंडू. न्यू बॅट्समन सोन्या. काय करेल आपल्या टीमसाठी. धावा कमी आहेत. सोन्याने इतर क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मिळेल. काय बॉलिंग टाकतोय. ब्लॉक पद्धतीचे चेंडू टाकतोय. अभिजित यांचा चौथा चेंडू स्ट्राईक वर आलाय. अनिकेत पवार. अभिजित यांचा चौथा चेंडू. अनिकेत काय करेल टीम साठी बघूया. अनिकेतला टाकलाय पण डॉट चेंडू. अभिजित यांनी ब्लॉक पद्धतीचे चेंडू ठेवलेत. 4 बॉल मध्ये 1 धाव दिले. 5वा चेंडू अनिकेत त्याच्यासाठी. पुन्हा एकदा निर्धाव. काय गोलंदाज आहे. शेवटचं शतक कसं असावं. 20. फक्त 5 बॉल मध्ये 1च धाव खर्च केले अभिजित यांनी. अभिजितचं जर शतक आवडलं असेल तर टाळ्या वाजवा. शेवटचा चेंडू काय येईल. शेवटच्या चेंडू मध्ये अंपायरचा निर्णय OUT आउट. फक्त काय गोलंदाजी टाकले. शेवटच्या शतकामध्ये फक्त 1 धाव खर्च केले. शेवटच्या 2 षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. सिद्रुक वाडे खूप सुरेख अशी गोलंदाजी केली. पहिली प्रथमेशनी, त्याच्यानंतर अभिजितनी. 21चं टार्गेट आहे. काय गोलंदाजी.
शिद्रुकवाडे तुमचे 2 फलंदाज पाठवायचे आहेत. आपल्याकडे टाइम कमी आहे, त्याची नोंद घ्यावी. स्पीड अप. चोवीस चेंडू मध्ये 21 धावा डिफेन्स करायचे आहेत घोटिल्या संघासाठी. संजय पवार सर यांचं स्टेजवर स्वागत झालेलं आहे. फलंदाज बाबू. स्ट्राइक वरती समा उर्फ समाधान. प्लेचं पहिलं शतक घेऊन पहिला चेंडू हुक केलाय. क्षेत्ररक्षक असेल खाली. थ्रो फेकस्तवर एकच धाव. बाबू यांचा दुसरा चेंडू तेजस. व्हाईट बॉलचा इशारा येईल का पंचांचा पाहावं लागेल. यस, पंचांचा पिसारा फुलला. इट्स अ व्हाईट बॉल. दोन धावा झालेत आणि आलाय सुरेख 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 देखना ला जवाब असा फटका आलाय. इट्स अ मॅक्सिमम षटकार. सुरेख अशी फलंदाजी आज जर पाहिलं तर यंगस्टर 11 छिद्रकवाडी संघ सुरेख अशी फलंदाजी. वा बाई वा. देखनी ला जवाब अशी फलंदाजी पाहायला मिळते. आज जर आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये सुरेख असा खेळ करत बक्षीस पात्र फेरी गाठली होती. त्रिमूर्ती 11 सलतेवाडी या संघाने. त्यानंतर दुसऱ्या गटामध्ये क्लास 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 वा बाई वा. क्लास आणि क्लास आणि क्लास क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दुसरा षटकार. फलंदाज तेजस सेट ऑन फायर. अजून एखादा षटकार मारून याच ओव्हरला मॅच जिंकवेल का? मॅच स्कोर टाय करेल का याच ओव्हरला? एक षटकार मारून 7 धावेची अजून देखील गरज आहे विजयासाठी. आलाय साई कसा. साई दुले 12 साई त्रिक 18. वा क्लास क्लास आणि क्लास. आणि या पहिल्या ओव्हर मध्येच मॅच संपेल का? एकाच धावेची गरज आहे. चला मस्करवाडी नंबर 1 या लगेच. मस्करवाडी नंबर 1 या लगेच.
विकेट संपादन केले. एक धावेसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जावे लागेल. चला मोर्या 11 मस्करवाडी संघ, मोर्या 11 मस्करवाडी संघ, मोर्या 11 मस्करवाडी संघ. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर एक कर्णधार पाठवा. मोर्या 11 मस्करवाडी संघ, कर्णधार पाठवा. चला यस, आपला कॉल आमच्यापर्यंत पोहोचला. आपला कॅप्टन फक्त पाठवून ठेवा. विक्रांत दादा या लगेच. विनू दादा विक्रांतला फोन करा, विक्रांतला बोलून घ्या. मॅच मात्र संपादन झाली आहे आणि यस चला लगेच शिद्रुकवाडी आपण या टॉस साठी. बक्षीस पात्र फेरीमध्ये कोणता संघ असेल